पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये सुमारे 6,000 कोटी तर ओडिशामध्ये 16,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन. बिहारची गेल्या 11 वर्षात मागास राज्य म्हणून ओळख मिटून प्रगती आणि समृद्धीकडे वाटचाल सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेलं वॉशिंग्टनला येण्याचं निमंत्रण नाकारून ओडिशा दौऱ्याला प्राधान्य दिलं. पंतप्रधानांची ओडिशा सरकार वर्षपूर्ती कार्यक्रमात माहिती. नाफेड मध्यस्थांशिवाय शेतकऱ्याकडून थेट खरेदी करू शकेल अशी व्यवस्था लवकरच उभारणार. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कार्यक्रमात सहकार मंत्री अमित शहा यांचं आश्वासन. विश्वकल्याण हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असून हे क्षेत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देईल. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं मुंबईत नाफेडच्या कार्यक्रमात प्रतिपादन. देशाच्या विकासात आर्थिक आणि औद्योगिक नेतृत्व करणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राला रालोआ सरकारच्या काळात विकासाची दृष्टी आणि मोठी गुंतवणूक मिळाली. अमित शहा यांचं प्रतिपादन. देशात व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रात नवे उद्योजक निर्माण करण्याचा पाया चेंबर ऑफ कॉमर्सने रचला. संस्थेच्या शताब्दी पूर्ती वर्ष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन. येत्या 5 वर्षात कोणताही आदिवासी व्यक्ती मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारायांच्या पालख्यांचा आज आणि उद्या पुण्यात मुक्काम. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयारी पूर्ण. वैविध्यपूर्ण स्वरूपात योग दिवस साजरा करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम. आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी 2 विमानं आज मध्यरात्री नवी दिल्लीत येणार. इराणने भारतासाठी विमानक्षेत्र केलं खुलं. नमस्कार. 9:30